हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गला कासे पितांबर तुलसी हार गला कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तलपती श्रवणी मकर कुंडले तलपती श्रवणी कंटिका शुभ मनी विराजित तुलसी हार गला कासे पितांबर तुलसी हार गला कासे पितांबर आवडे निरंतर येचे ध्यान तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गला काशी पितांबर तुलसी हार गला काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठोबार कुमारी जय जय डोबार कुमाई जय जय डोबार कुमाई जय जय डोबार कुमाई जय जय डोबार कुमाई 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 डोबार हॅलो 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 बसा पुढे इकडे हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा ए सर्व सुखाचे आगर बापर कुमारी देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व साजे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम
हॅलो याचा बेस कमी करून टाक 0 द्याल ते चालेल मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय पूर्व पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय लाभ त्याचा पूर्व पुण्य होय लाभ त्याचा मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय पूर्व पुण्य होय लाभ याचा अनंत जन्माचा शेवट पाहता अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या कराल ते जोडी येईल कार्याशी कराल ते जोडी येईल कार्याशी घ्यावे विठ्ठलासी सुखा लागी घ्यावे विठ्ठलासी साचलिया धन होईल ठेवणे साचलिया धन होईल ठेवणे तैसी नारायणे जोडी करा करा हरी भक्ती परलोकी कामा करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविल यमापासून या अनंत जन्माचा शेवट पाहता अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या तुका म्हणे करा आयुष्याचे मोल तुका म्हणे करा आयुष्याचे मोल नका वेचू बोल नामे विन अनंत जन्माचा शेवट पाहता अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या रखुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई बार कुमाई हॅलो मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय जाय मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय
सद्गुरु अमन बाबा, सद्गुरु सावळाराम बाबा, गुरुवर्य वासुदेव महाराज, बोलो रे भाई सब संत मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभयाचा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या, कराल ते जोडी येईल कार्यासी, घ्यावे विठ्ठलासे सुखा लागी, साचलिया धन होईल ठेवणे, तैसी नारायणे जोडी करा, करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविल यमा पासोनिया, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे वीन, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या, पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची राज्य कृपादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कायमा जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, देवाधिदेवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय देवा देवा जगत्रय परेशी केशवा विनंती माझे परियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वरी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसनी प्रेम काही कळा, सजई प्रेम काही कळा सजई प्रेम काही कळा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवाय मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाती निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो आयुष्य वेचोनिया जाय पूर्वपुण्य होय लाभयाचा अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा विधानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु अमन बाबा सद्गुरु सावळाराम बाबा गुरुवर्य वासुदेव महाराज की जय। मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय पूर्व पुण्य होईल अभयाचा अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाताला तुझ्या प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग यच्च या जीवाच्या उद्धाराकरिता या भूतलावर अवतीर्ण झालेले थोर संत देवनिवासी जगद्गुरु श्री तुकोबारायांचा हा 6 चरणाचा अभंग आपल्या पुढे चिंतन करता मांडलेला आहे। या अभंगातून महाराज आपल्याला आयुष्याचं मोल करायला सांगतात। आता का सांगतात त्याचा विचार आपण नंतर करू। अभंगास आरंभ करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानियांचे राजे साधकाचा मायबाप विठोबाचा प्राणसखा अलंकापूर निवासी श्री ज्ञानराज माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व उपस्थित भाविकांना नमस्कार करून आजचा हा कार्यक्रम आपल्या या डोंबिवली परिसरातील आणि देवीचा पाडा विठ्ठल विठ्ठल या परिसरातील आपल्या सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी अनंत हेंद्रे म्हात्रे यांचा अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा ज्यांनी माझ्या वाट्याला दिली आमचे परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण श्री विनीत महाराज म्हात्रे यांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिली। तेव्हा हे पाटील म्हात्रे कुटुंबीय त्यांच्या धर्मपत्नी सुलोचना अनंत म्हात्रे त्यांचे चिरंजीव सचिन अनंत म्हात्रे
अर्चना म्हात्रे मुलगी, थोडं बाजूला एक मिनिट. सुवर्णा भोईर मुलगी, अर्पणा मनिवडे मुलगी, छाया गणेश पाटील बहीण, सुनंदा सुरेश म्हात्रे भाऊजाई. अजून पुढे इंद्रिया म्हात्रे भाऊ, केशव इंद्रिया म्हात्रे भाऊ आणि जितेंद्र इंद्रिया म्हात्रे असा हा म्हात्रे परिवार. आणि या म्हात्रे परिवारातून निघून गेलेले अनंत इंद्रिया म्हात्रे त्यांचे शोकाकुल कुटुंबीय आहे. आणि आमच्या अनंत मामांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. आजचं दुःख हे प्रत्येकाच्या, आजचं कार्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. यात कोणी किती जरी भविष्य सांगितलं तरी त्याच्या सुटका मात्र नाही. भविष्य करणाऱ्याचं सुद्धा भविष्य एक दिवस याच दिवशी येतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून उत्तर कार्य ही मानवाच्या जीवनातलं शेवटचं कार्य किंवा शेवटचा विधी. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेत. त्या 16 संस्कारांपैकी हा शेवटचा विधी म्हणजे उत्तर कार्य आहे. उत्तर कार्य झालं की माणूस संपला म्हणजे मुक्त झाला. तिथून पुढे तो आपल्या प्रवासाला लागतो आहे. कारण सांगतात ना 13 दिवस आत्मा आपल्या घरामध्ये असतो. घरामध्ये म्हणा, घराच्या बाहेर म्हणा. पण एकदा का उत्तर कार्य 13 झालं की मग तो आत्मा आपल्या प्रवासाला निघत असतो. मग ज्या आत्म्याने किंवा ज्या व्यक्तीने जसे जसे कर्म केले असतील त्याप्रमाणे त्याचा प्रवास ठरलेला असतो. किंवा अगदी गीताशास्त्राच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माणसाला मरताना जशी जशी वासना होते त्याप्रमाणे मग त्याचा पुढील जन्म ठरलेला असतो असं भगवान सांगतात. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयातीम समद्भावम याती नास्तेत्र संशया असं भगवान सांगतात की अर्जुना, माणसाची मरताना जशी जशी इच्छा शिल्लक राहते त्या इच्छेप्रमाणे त्याला पुढील जन्म. अंतीची या मती ते साचपन पावे पुढली गती. म्हणजे अर्जुनाला सांगताना भगवान ज्ञानोबारे पण हेच सांगतात. म्हणजे अर्जुनाला सांगताना देवाने संस्कृतमध्ये सांगितलं, पण ज्ञानोबाने आपल्याला सांगताना मराठीत सांगितलं. मराठीत सांगितलं. काय सांगितलं म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी याच्यातलं काही फार मोठं काही अंतर नाही. फरक इतकाच आहे, ज्ञानेश्वरी मराठीत आहे आणि गीता संस्कृत आहे. म्हणून तर देवाने संस्कृताचे गहने करोनी शब्द सोपाने असं सांगतात ना. विठ्ठल विठ्ठल. ही संस्कृत भाषा प्रत्येकाला जमली नसती महाराज. संस्कृत भाषा ही संस्कृत, हे पुढे याचं उत्तर पुढे आहे. संस्कृत भाषा ही प्रत्येकालाच जमली नसती. हे देवाने त्यावेळेला विचार केला. आणि देवाने त्यावेळेला विचार केला मग आता यांच्याकरता करावं काय. मग देवाने पार्ट बदललं. देवाने पार्ट बदललं आणि मग तोच देव ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतीर्ण झाला. विठ्ठल विठ्ठल. गीता शोधून या अर्थ जो काढिला आणि ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. ज्ञानाबाई सुंदरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. म्हणजे तोच भगवान परमात्मा आणि ज्ञानोबारांच्या रूपाने अलंकापुरामध्ये अवताराला आले. का अवताराला आले. लोपले ज्ञान जगी हितले नती कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा. तोच भगवान परमात्मा ज्ञानोबारांच्या रूपाने आला. ज्ञान लोपलं, संस्कृत भाषा कळणार नाही म्हणून तीच संस्कृत भाषा माझ्या ज्ञानोबारायांनी काय केली. विठ्ठल विठ्ठल. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी. 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 केली से मराठी गीता देवी. केली से मराठी गीता देवी. गीता देवी.
निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो 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 निवृत्ती धन्य तो बस सांगण्याचा हेतू इतकाच होता की भगवंताने सांगितलं अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाती समद्भावम याती नास्तेत्र संशया. माणसाची जशी जशी इच्छा होते देह सोडताना तसा तसा त्याचा पुढील जन्म ठरलेला असतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजंत्यंते कलेवरम. बस म्हणजे तसं तसं त्याला कलेवर म्हणजे शरीर प्राप्त होत असतो. यम यम भावम. बस यम यम भाव म्हणजे जसा त्याचा भाव मारताना प्रकट होत असतो ना त्यजंत्यंते कलेवरम म्हणजे तसं तसं त्याला पुढील शरीर मिळत असतो. मग कोणाची वासना कशावर असते कोणाची वासना कशावर असते हे आता कळणार नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे जेव्हा मरताना आपली वेळ येईल आणि मग जशी वासना होईल मग तसा पुढला जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मरण हे प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. कारण सृष्टीचा नियम आहे उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सहुलिया. बस देहाच्या गावाला आपण आलो ना मग एक दिवस आपल्याला जावं पण लागणार आहे. इथे आल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण आपल्याला प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशेब द्यावा लागणार आहे. मग हिशेब द्यावा लागणार असेल तर आपण भ्रष्टाचार करून हिशेब दिला पाहिजे का चांगल्या प्रकारे हिशेब दिला पाहिजे. चांगल्या प्रकारे आपण हिशेब दिला पाहिजे. चांगल्या प्रकारे हिशेब दिला तर चांगला जन्म उत्तम कुलात उत्तम यातीमध्ये जन्म होईल. आणि भ्रष्टाचार करून म्हणजे वाया घालला जन्म आपण जन्माला येऊन जर जन्म वाया गेला तर मग आपल्याला चांगला जन्म मिळणार नाही. म्हणून चांगला जन्म मिळावा वाटत असेल तर चांगले कर्म केले पाहिजेत. कारण प्रत्येकाचा जन्म या 3 कारणाने होत असतो. कर्म पाप आणि वासना या 3 कारणाने माणूस जन्माला येतो. कर्म जर शिल्लक राहिले तर माणसाला जन्माला यावं लागतो. आणि कर्म करण्याकरताच आपण जन्माला आलो आहोत. ज्ञानोबा सांगतात ना पण एखाद्याने विचार केला नाही महाराज मी कधीच कर्म करणार नाही तर भगवान सांगतात त्याच्यासारखा गाढव दुसरा कोणी नसेल. खंती करती कर्माची ते गाढव गावंडे गा परिसपा सव्यासाची आणि मूर्ती लावणी देहाची जे खंती करती कर्माची ते गावंडे गा. म्हणून प्रत्येकाला कर्म करावे लागतील. मग आता कर्म कोणते करायचे आता कर्म कोणते करायचे हे ज्याने त्याने ठरवायचे. कोणते कर्म करायचे विहित कर्म करायचे का निषिद्ध कर्म करायचे. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात विहित कर्म कशाला म्हणतात ज्याचा शास्त्राने संताने देवाने निषेध केलेला आहे. जे शास्त्राला संताला देवाला मान्य नाही त्याला निषेध कर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. विहित कर्म जे शास्त्राला मान्य आहे जे शास्त्राने आम्हाला करायला सांगितले जे संतांनी आम्हाला करायला सांगितले जे देवाला मान्य आहे त्याला विहित कर्म म्हणतात. विहित कर्म म्हणजे आपल्या हिताला जे पोषक आहे त्याला विहित कर्म असं म्हटलंय. म्हणून कर्म विहित करायचे का कर्म निषिद्ध कर्म करायचे हे आपल्या हातात आहे. निषिद्ध कर्म केले तर त्याच्यातून आपल्याला पाप निर्माण होईल आणि पाप निर्माण झालं तर आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला येईल. पुनरपी जननम पुनरपी जननी पुनरपी जननम पूर्णपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. म्हणून याच करता आमचे शंकराचार्य सांगतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. याला म्हणतात मूढमते. गोविंदाचं भजन कर याला म्हणतात विहित कर्म. भगवंताचं भजन करणं हे आपल्या जीवनातील विहित कर्म आहे. म्हणजे जेणेकरून चांगल्या गतीला आम्ही प्राप्त होऊ जन्म मरणाचं दुःख आमच्या जीवनामध्ये राहणार नाही याला म्हणतात विहित कर्म. आणि निषिद्ध कर्म ज्या कर्मातून पाप निर्माण होईल आणि ते पाप आम्हाला जन्माला आल्यापासून
ते मरेपर्यंत आम्हाला दुःख देईल ते पाप आमचं निषिद्ध कर्मातून होईल असं कर्म आम्ही नाही केलं पाहिजे. मग आम्हाला संतांनी विहित कर्म सांगितलेत जेणेकरून त्या कर्मामध्ये आपलं हित होईल असं कर्म आपण केले पाहिजेत. म्हणून इथे आल्यानंतर प्रत्येकाला कर्म करावेच लागतील. कर्म आपण करायचे पण फळ भगवान देणार. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म आपण करायचे फळ देणारा भगवान आहे. म्हणून कर्म माणसाच्या जन्माला एक कारण आहे. अगा कर्मी जै उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म जर शिल्लक राहिले तर कोणत्या तरी एका देहाला आपल्याला यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल नंबर 2 वासना. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वासना आहेच. वासना नाही असा माणूस नाही. प्रत्येकाची वासना कुठे ना कुठेतरी असतेच राहतेच आणि प्रत्येकाला वासना निर्माण होतेच होते. कारण आपण जीव दशेला आहेत म्हणजे वासना निवृत्त होणार नाही. जीव म्हटलं की वासना आली. जीवाची गोष्ट सोडा, एखादा फार मोठा साधू जरी झाला तरी वासनेने त्याला सुद्धा सोडलेलं नाही. तरी तपोबळी जन्म घ्या. वासनेचा संग होयंत काळी आणि तरी तपोबळी जन्म घ्यावा. वासनेचा संग शेवटच्या काळाला झाला म्हणजे त्याच्यातून तो सुटला नाही. मग आयुष्यभर परमार्थ जरी केला आणि वासना जर आमची बाजूला गेली तर आम्हाला जन्म चुकणार नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेथे झाले अंगे हरी रूप. तेथे झाले अंगे हरी रूप. घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेथे झाले अंगे हरी रूप. तेथे झाले अंगे हरी रूप. माणसाला मरताना वासना निर्माण झाली, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण ती जर वासना भगवंताच्या भजनाकडे वळली तर मग त्याची झाले अंगे हरिरूप. हरिरूप जर व्हायचं असेल तर मरताना आमच्या फक्त एकच राजा राम 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 सीता राम राम राम. सीताराम राम राम. राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. बोला बोला भजन करा सगळ्यांनी. राजा राम 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 सीताराम राम राम. राम राम सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राम 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 सीताराम राम राम. हे राजा राम 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 सीताराम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की
वासना जर आमची भजनाकडे वळली तर तेची झाले अंगे हरिरूप. म्हणजे मरता मरता आमच्या मुखामध्ये देवाचं भजन जर आलं ना तर मग मी देवस्वरूपाला प्राप्त होऊ. चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञानोबा सांगतात मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. तो नर म्हणजे तो माणूस मरता मरता रामाचं, कृष्णाचं, हरीचं, गोविंदाचं, गोपाळाचं, भोलेनाथाचं, देवाचं भजन करू लागला की मग तो साधक, तो माणूस, ती व्यक्ती, तो जीव देवस्वरूप होत असतो. चतुर्भुज रूप भगवत स्वरूप होत असतो. आणि एकदा का भगवत स्वरूप झाला की मग त्याच्या जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. म्हणून त्याच करता आम्हाला हे सुरुवातीपासून का करायचं आहे, जेणेकरून आमचा शेवट गोड झाला पाहिजे. शेवट गोड. आपला शेवट गोड कधी होतो? आपला शेवट गोड तेव्हा होतो आपण जेव्हा भरपूर अशा प्रकारची मिठाई वाटतो, भरपूर भांडी वाटतो, चांगल्या अशा प्रकारचं स्वरूप देतो आपण उत्तर कार्याला, आणि मग म्हणतो आमच्या बाबांचं शेवट गोड झाला. आपला शेवट गोड असा होत नाही. शास्त्र त्याला गोड मानायला तयार नाही. गोड आपला शेवट तेव्हा होईल जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही मरता मरता प्राण सोडत्या वेळेला, प्राण जात्या वेळेला भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये येईल. त्यावेळेला तो दिवस आमच्या जीवनातला गोड असेल. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनातला दिवस गोड होण्याकरता आपण काय केलं पाहिजे? तुकोबारायांना विचारता का? तुकोबारायांना विचारा. तुकोबाराय, तुमच्या जीवनातलं शेवट गोड झाला त्याला कारण काय? तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्ही फक्त एकच केला. काय केला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता चिंतीने पावलो विसावा, आता चिंतीने पावलो विसावा, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता चिंतीने पावलो विसावा, आता चिंतीने पावलो विसावा. आपला शेवट गोड व्हावा त्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? अट्टहास केला पाहिजे. मग अट्टहास करणं म्हणजे कशा करता अट्टहास करायचा? आता हा पण एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आपल्यापुढे. अट्टहास करायचा, मग अट्टहास आपल्या जीवनामध्ये दिवस गोड होण्याकरता करायचा का संसाराचा दिवस गोड होण्याकरता करायचा? आपण आपला दिवस गोड तेव्हा होईल जेव्हा आम्ही भगवंताच्या पर्यंत पोचू किंवा भगवत प्राप्ती, आम्ही भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये येईल. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवशी आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येईल तोच दिवस आपल्या जीवनातला गोड आहे. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. सुखाला पार नाही म्हणजे ज्या दिवशी मरता मरता प्राण जात्या वेळेला आमच्या मुखात जर देवाचं नामस्मरण भजन जर आलं तर तो दिवस आमचा खऱ्या अर्थाने गोड झाला. तुकोबाराय हेच सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. परिहार झाला म्हणजे माणसाला भजन करताना सुरुवातीला त्रास होतो
आणि भजन करण्याकरता त्रास होणारच. कारण भजन म्हणजे ही काही सामान्य वस्तू नाही. भजन म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. भजन हे सहजासहजी कोणाच्याही मुखामध्ये येत नाही. कारण का किमतीवान वस्तू विचार करा. सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी असतो का कांदे बटाटेवाल्याच्या दुकानामध्ये गर्दी असतो? कुठे गर्दी असतो जास्त? जास्त गर्दी किराणा दुकानामध्ये कांदे बटाटेवाल्याकडे गर्दी जास्त असते. सोनाराकडे जास्त गर्दी नसते. कारण का ती वस्तू मोलाची आहे. तसं भजन हे फार मोलाचं आहे. भजन हे किमतीवान आहे. त्यामुळे ते आपल्या मुखामध्ये सहजासहजी येणार नाही. हे मी बोलत नाही, देवाला विचारा. विठ्ठल विठ्ठल जयाची वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे तै जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ यावया. म्हणजे भगवान सांगतात किंवा ज्ञानोबाराय सांगतात भगवंताचं नाम मुखाला सहजासहजी येत नाही. त्याकरता जयाची वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे तै जन्म सहस्र ओळगीजे एक वेळ यावया. जन्म सहस्र म्हणजे मुखामध्ये भगवंताचं नाम येण्याकरता काय पाहिजे? हजारो जन्माची पुण्याई पाहिजे. हजारो जन्माची जर पुण्याई असेल तरच भगवंताचं नाम मुखामध्ये येईल. मग विचार जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. मी तुम्हाला प्रश्न असा करतो, आता आपण श्रीरामाचं भजन केलं, किती लोकांनी भजन केलं असेल विचार करा. किती लोकांनी भजन केलं? मला वाटतं 5% लोकांनी भजन नाही केलं. का भजन केलं नसतं त्याने भजन केलं नाही याचं कारण मी सांगत नाही, हे ज्याचं त्याने व्या. विठ्ठल विठ्ठल कारण मला कुणाला पापी म्हणण्याचा अधिकार नाही. जीवनामध्ये खरा पापी तो आहे. कोण पापी आहे? पापी तो आहे हे मी सांगत नाही, हे ज्ञानोबाराने विचारा. विठ्ठल 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 नामासी विमुख तो नर पापिया. 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 हरी विन दावया न पावे कोणी हरी विन दावया न पावे कोणी हरी हरी विन दावया न पावे कोणी न पावे कोणी. महाराज सांगतात नामासी विनमुख तो नर पापिया. तो खरा पापी आहे. कोण पापी आहे? ज्याच्या मुखात कीर्तनात बसून सुद्धा देवाचं नाव येत नाही, तो पापी आहे. विठ्ठल विठ्ठल क्षमा मागून बोलतो, हे मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. नामासी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया न पावे कोणी. त्याची देवाला पण दया येत नाही. त्याची दया देवाला पण येत नाही. आणि आपली दया तर देवाला आली पाहिजे. देवाला दया जर आली नाही तर आपण या जन्म मृत्यूच्या दुःखातून सुटणार नाही. दुःखातून सुटायचं असेल तर आपल्यावर देवाने कृपा केली पाहिजे. मग देवाने कृपा करावी असं जर वाटत असेल तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना. आपली दया देवाला यावी असं वाटत असेल तर आमचे ज्ञानोबाराय सांगतात, त्यांना विचारा, माऊली देवाला आमची दया यावी असं वाटतं आम्हाला, त्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? कैलास बुवा आपण हरिपाठ करतो ना, मग ज्ञानोबाराय सांगतात ना आम्हाला, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी,
यावी असं वाटतं असेल तर आपण काय केलं पाहिजे? एक तत्व नाम, त्या भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे मुखामध्ये, आणि ते नाम आपल्या मुखामध्ये आलं तर मग आपला शेवट गोड झाला असं आपण समजावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कुठे होतो? कर्माबद्दल बोलत होतो. म्हणून आपण विहित कर्म केले पाहिजेत, निषिद्ध कर्म केले नाही पाहिजेत. ज्या कर्मातून आपण पाप आपल्याला निर्माण होईल ते निषिद्ध कर्म आपण नाही केले पाहिजेत. कर्म वासना ही माणसाला चुकत नाही. म्हणून नंबर 2 वासना आणि नंबर 3 पाप जर शिल्लक राहिलं तर माणसाला जन्माला यावं लागतं. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ आपुलिया. म्हणून 3 कारणाने आपला हा जन्म होत असतो. मग जन्म ज्याचा झाला त्याला मरावं लागणारच. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवो जन्म मृत्युशुचे तस्माद परिहर्यते नत्वम शोची तुमर्हसी. असं भगवान सांगतात की त्याला, म्हणजे त्याला कोणाला? जो जन्माला आला त्याला मरण चुकत. रोहिदास महाराज विचार करा. कुलाने ब्राह्मण होते, बरोबर ना? ब्राह्मण होते पण जोडा दिला, भेट जोडा दिला, पण आजारी पडले आणि तो जोडा एका कोणाऱ्यामध्ये ठेवला. कोणाऱ्यामध्ये जोड्याकडे पाहताच प्राणज्योत अर्थात देह सोडला, प्राण सोडला. परिणाम चर्मकाच्या कुळामध्ये जन्म घ्यावा लागला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून वासना, कर्म आणि पाप शिल्लक राहिली जन्माला यावं लागतो. वासना शिल्लक राहिली जन्माला यावं लागतं, आणि कर्म शिल्लक राहिले जन्माला यावं लागतं. मग जन्माला आला म्हणजे त्याला मरावं लागणारच. जन्माला आला म्हणजे मरावं लागतं. म्हणजे ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवट ठरलेला आहे. आणि मग सुरुवात जरी झाली असली, जन्माला जरी असलो तरी जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. मानवाचं अंतिम कर्तव्य काय असेल तर भगवान परमात्मा विठ्ठल विठ्ठल. आपलं अंतिम साध्य देव, आणि देवापर्यंत पोचायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण देवाने मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे, आणि मनुष्य जन्म दिलेला आहे तो आपल्याला त्याची प्राप्ती करण्याकरता दिलेली आहे. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. देवाने आपल्याला मनुष्य योनीला जो प्राप्त करून दिलेला आहे त्याचं कारण देवाला पण काहीतरी अपेक्षा, इच्छा असेल की याला मी माणूस म्हणून बनवला आता, याने याच्या जीवनामध्ये माझ्यापर्यंत यावं असं वाटतं ना. समजा विचार करा, कल्याण आगारातून गाडी पुण्याच्या आगारामध्ये गेली तरी ती गाडी कदाचित कल्याणच्या आगारामध्ये परत येईलच ना, असं आहे. तसं देवाने आम्हाला निर्माण केलं, ही देवाला अपेक्षा आहे की याने पुन्हा माझ्यापर्यंत यावं आणि या जन्म मृत्यूच्या दुःखातून याने मुक्त व्हावं, ही अपेक्षा देवाला पण आहे. पण त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपल्याला जो मिळालेला आयुष्य आहे हा आयुष्य फार किमतीवान आहे. आयुष्य माणसाला सगळं मिळतं पण आयुष्य परत मिळत नाही. देव प्रसन्न झाला की तुम्हाला आयुष्य मिळणार नाही परत. देवाला तुम्ही जर सांगितलं देवा माझं गेलेलं आयुष्य परत द्या, देव सांगेल आयुष्य मिळणार नाही, बाकी सगळं माग, आयुष्य नाही मिळणार. कारण का? आयुष्य क्षण एकोपी न देता स्वर्णकोटी भी. सुवर्णकोटी दान जरी दिलं तरी आपल्याला गेलेलं आयुष्य परत मिळत नाही. म्हणून आपलं आयुष्य इतकं मौल्यवान आहे, त्या आयुष्याचं आपण मोल केलं पाहिजे. ते आयुष्य आम्ही वायाला घालवलं पाहिजे. ते आयुष्य आम्ही चांगल्या ठिकाणी त्याचा वेच केला पाहिजे. असं एक साधक तुकोबारायांना आला आणि तुकोबारायांना विचारलं, महाराज आम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे, जन्म मृत्यूच्या दुःखातून आम्हाला सुटका करायची आहे, त्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबारायांनी सांगितलं, बाबा त्याकरता तू आपल्या आयुष्याचा वेच चांगल्या प्रकारे कर. याचं उत्तर महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. मुलाचे आयुष्य वेचून यादाय, वेचून यादाय. मुलाचे आयुष्य वेचून यादाय, वेचून यादाय. मुलाचे आयुष्य वेचून यादाय, वेचून यादाय. मुलाचे आयुष्य वेचून यादाय, वेचून यादाय.
महाराजांनी सांगितलं, बाबा मिळालेलं आयुष्य हे फार मोलाचं आहे. मोलाचं म्हणजे किमतीवान आहे. किमतीवान मिळालेलं आयुष्य हे वायाला घालू नको, कारण वायाला गेलं तर ते परत मिळणार नाही, म्हणून मोलाचा शब्द वापरला. मोलाचा शब्द आयुष्य जर किमतीवान नसतं तर शब्द मोलाचं वापरलं नसता. मोलाचा शब्द वापरला याचा अर्थ ते आयुष्य किमतीवान आहे. किमतीवान आहे म्हणजे परत न मिळणार आहे. मग न मिळणार आहे, किमतीवान आहे, मोलाचं आहे, ते आयुष्य आम्ही कशा प्रकारे वेच केलं पाहिजे तर चांगल्या करता वेच केला पाहिजे. चांगल्या करता म्हणजे नेमकं काय? या जगतामध्ये चांगलं काय आणि वाईट काय? या जगतामध्ये चांगलं आहे देव, संत, देवाचं नाव आणि संतांचं नाव. बरं, बाकीचा विचार केला तर बाकीचं हे सगळं फुकट आहे. बाकीचं हे सगळं फुकट आहे. संसाराचा विचार केला तर संसार फुकट आहे बाबा. ज्या संसाराकरता आम्ही राबराब राबतो, मरमर मरतो, पण त्या संसाराचा विचार केला तर शेवट आपल्या हातामध्ये काही मिळत नाही. कितीही मिळवा. आमचे सावळाराम बाबा म्हणायचे नेहमी की संसार किती जरी केला तरी संसारामध्ये रडारड चालूच असते. संसारातली रडारड माणसाची कधीच थांबत नाही. आतापर्यंत आपल्याला किती मिळालं तरी आपली रडारड थांबली का? नाही थांबली. पुढे थांबणार का? नाही थांबणार. का थांबणार? ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्रावुरव्ययम, ही ज्याची स्थिती आहे ते संसार आपली रडारड कशी थांबवणार? ज्या संसाराचं स्वरूप ज्याच्या फांद्या खाली आहेत आणि ज्याची मुलं वर आहेत, असा खोटा संसार, त्या खोट्या संसारामध्ये आपली रडारड थांबेल का? नाही थांबणार. आपलं रडगाणं कोणीतरी ऐकावं असं वाटत असेल तर तिथे आपलाच माणूस पाहिजे. परक्या माणसासमोर आपण किती जरी रडलो तरी आपल्या रडण्याचं त्याला दुःख होणार नाही. मग आपल्या रडण्याचं दुःख जर व्हावं असं वाटतं तर त्याकरता आपला हक्काचा माणूस कोणतरी पाहिजे. त्याकरता हे संसार जे आहे ना, हे संसार खोटं आहे. खोट्या संसारामध्ये तुम्ही किती जरी मिळवला तरी शेवटी अंतकाळी हाता काही नये, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, अंतकाळी हाता काही नये. अंतकाळी हाता काही नये. आतापर्यंत जे जे गेले त्यांना काही घेऊन गेले का? ते नाही गेले. त्यांच्याकडे नव्हतं का? भरपूर ऐश्वर्यवान गेले. आता आपली गोष्ट सोडा, राजा रावणाचा विचार करा, किती संपत्ती होती. आता ही संपत्ती प्रत्येक कीर्तनकार सांगतो आणि ऐकणाऱ्याला पण ते माहीत आहे की राजा रावणाची संपत्ती किती होती. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढं असून सुद्धा मग आमच्या महाराजांनी वर्णन केलं. काय वर्णन केलं? कवडी सांगाती गेली नाही, कवडी सांगाती गेली नाही, कवडी सांगाती गेली नाही, कवडी सांगाती गेली नाही. तुका म्हणे जाती संपदा एवढी, तुका म्हणे जाती संपदा एवढी, तुका म्हणे याची संपदा एवढी, तुका म्हणे याची संपदा एवढी. कवडी सांगाती गेली नाही, कवडी सांगाती गेली नाही, कवडी सांगाती गेली नाही, कवडी सांगाती गेली नाही. विचार करा, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, ही राजा रावणाची संपत्ती. हे नुसती संपत्ती, संतती, सोयरे सगळं त्याचा विचार केला तर नाही, कवडी सांगाती गेली नाही. हे वर्णन सामान्य माणसांनी केलं. हे वर्णन ज्यांचा अधिकार भगवंतावर, असे अधिकारी संत जगद्गुरु तुकोबाराय, आणि तुकोबारायांनी सांगितलं राजा रावणाची इतकी संपत्ती होती पण शेवटी शेवटी कवडी सांगाती गेली नाही. तुका म्हणे ज्याची, तुकोबारायांनी शब्द सुद्धा इतका मौल्यवान वापरला, ज्याची. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, म्हणजे सांगतानाच किती विचार करा बघा तुम्ही. सांगताना अरे त्याची संपत्ती, काय
काय सांगू तुम्हाला, एवढा संपत्तीवान माणूस होता तो. पण तुकोबा सांगता, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी पण कवडी सांगाती गेली नाही. कवडी पण बरोबर गेली नाही. विचार करा, राजा रावणाच्या बरोबर कवडी गेली नाही, आपल्या बरोबर काय येईल? मग आपल्या बरोबर काय येईल? अहो करगोटा पण ठेवत नाही माणसं मेल्यानंतर. धन कमाविले कोटी सवे नये रे लंगोटी, सवे नये रे लंगोटी. धन मेळवोनी कोटी, सवे नये रे लंगोटी, सवे नये रे विचार करा, करगोटा सुद्धा बरोबर देत नाही. एक 2-4 रुपयाचा करगोटा असतो. करगोटाच बोलतात ना इकडे, काही कडदोरा बोलतात. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये करगोटा बोलतात. आता इकडे काय बोलतात मला काय माहित नाही, कारण डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी म्हटली जाते. विठ्ठल विठ्ठल. करगोटा पण आपल्या बरोबर जात नाही. विचार करा, मग काय बरोबर जाईल? तरी सुद्धा आमचा अट्टहास असतो. तरी सुद्धा आमचा अट्टहास कशा करता असतो? संसाराकरता असतो. म्हणून अट्टहास संसाराकरता करा, पण संसारात असून नसल्यासारखं राहा. संसारी असावे असोनी नसावे. आणि मग पुढे कीर्तन करावे सर्व काळ. बस संसारामध्ये राहा. संसार कोणत्याच संतांनी सोडायला सांगितलं नाही. उलट तुकोबाराच ना, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर सोजविती येथील, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघी जग जेठी, भावा एकासाठी खांदावाही आपुल्या. विचार करा, त्याच्या चरणाच्या ठिकाणी मी जर भाव समर्पित केला तर तो भगवान परमात्मा आम्हाला या भवसागरातून खांद्यावर घेऊन जाईल पहिलं तीराला. इतका अधिकार आम्हाला प्राप्त होईल. म्हणून आम्हाला जे मिळालेलं आयुष्य आहे ते आयुष्य आम्ही संसारात खर्च न करता परमार्थात देवा करता भजना करता व्यतीत करा. भजना करता त्याचा वेच करा. म्हणून महाराजांचे मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्वपुण्य होय लाभ याचा. मागचे संचित तुझे चांगले असतील त्याचा तुला नक्कीच लाभ होईल. आता लाभ म्हणजे काय? लाभ म्हणजे भगवत प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हाच आपल्या जीवनातला सर्वात मोठा लाभ आहे. आणि हा लाभ माणसाला परत परत मिळत नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. लाभ नाही या परता. भगवंताची प्राप्ती करण्याकरता आम्हाला मनुष्य जन्म मिळाला आणि त्यातलं जे आयुष्य आहे फार किमतीवान आहे. आणि ते किमतीवान आयुष्य आम्ही चांगल्या प्रकारे त्याचा वेच केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभयाचा. महाराज सांगतात, अरे बाबा त्याकरता तुला एवढा मोठा नरदेह दिलेला आहे. नरदेह निधान लागले हाती, होईन जे म्हणती ते होती, तरी का चित्तीन धरावे, तरी का चित्तीन धरावे. महाराज सांगतात, त्याकरता बाबा नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. आणि हा नरदेह माणसाला परत परत मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. बाकीच्या सर्व वस्तू माणसाला पुन्हा पुन्हा प्राप्त होतात, पण मनुष्य शरीर मात्र पुन्हा पुन्हा मिळत नाही. हे शरीर आपल्याला आता हे एकदाच मिळालं आहे, परत मिळेल याची शाश्वती नाही. नामदेव महाराज सांगतात, शेवटली पाली एक मनुष्य जन्म, चुकली यावर म फेरा पडे. या मनुष्य जन्मामध्ये आम्हाला जर काही करता आलं नाही तर मग 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा. गर्भवासी यातना थोरा, गर्भवासी यातना थोरा. येऊनी पडसी संदेह पुरा, येऊनी पडसी संदेह पुरा.
जाळी वातोर माया जाळी. हे 184 न चुके फेरा 184 न चुके फेरा लक्ष 84 न चुके फेरा. लक्ष 84 न चुके फेरा. मनुष्य जन्म मिळून सुद्धा जर आम्ही देवापर्यंत नाही पोचलो याच्यात चांगलं जर नाही आम्ही केलं तर मग महाराज सांगतात 184 न चुके फेरा. 84 लक्ष योनीमध्ये आम्हाला फिरावं लागेल आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग हे सगळं झाल्यानंतर मग महाराज सांगतात मग लागी वारा मनुष्य देहाचा. तसा नाही, अरे 84 लक्ष योनी फिरून पण आम्हाला एक एक योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागेल आणि मग लागेल वारा मनुष्य देहाचा. म्हणून महाराज सांगतात मोलाचे आयुष्य वेचून या जाय पूर्वपुण्य होय लाभ याचा. अरे त्याकरता बाबा अनंत जन्माचा दुःख तू भोगून आलायस आणि त्या दुःखातून तुला माणसाचा जन्म प्राप्त झाला. आता विचार कर अभंगाचं दुसरं जन्म. अनंत जन्माचा अनंत जन्माचा शेवट पाहता. अनंत जन्माचा अनंत जन्माचा अनंत जन्माचा शेवट पाहता. अनंत जन्माचा आनंद जन्माचा शेवट पाहता. नरदेह हाताला तुझ्या नरदेह हाताला तुझ्या नरदेह हाताला तुझ्या. आनंद जन्माचा आनंद जन्माचा शेवट पाहता. अनंत जन्माचा अनंत जन्माचा शेवट पाहता आला तुझ्या नरदेहाता. आला तुझ्या नरदेहाता. आला तुझ्या अनंत जन्माचा अनंत जन्माचा शेवट पाहता. मग तुकोबाराय सांगतात ज्यांचं आयुष्य वायाला गेलेलं आहे अशा लोकांना तुकोबारा सांगतात, अरे बाबा हे मानवा अनंत जन्माचा शेवट बघ आणि आता बघ तू कोण आहेस. अरे मागचा विचार कर, मागे कोण होतास, किती दुःख बघून आलास. दुरून आपण फार दुरून आलो. दुरोनी आलो मेघा दुःख झाले दारुण. फार दुरून आपण आलो बाबा याचा विचार कर. तुकोबारा किती आपल्याला तळमळतेने सांगतात, किती व्याकुळतेने सांगतात. का सांगतात आपल्याला? आपलं आयुष्य वायाला जाऊ नये, पुन्हा जन्म मृत्यूचं दुःख आपल्याला भोगावं लागू नये याकरता सांगतात. अरे मानवा अनंत जन्माचा शेवट पाहता, अनंत जन्माचा शेवट पहा आणि आज तुला नरदेह प्राप्त झालेला आहे. हा नरदेह माणसाला सहजासहजी मिळत प्राप्त होत नाही. म्हणून बाबा याचा विचार कर. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह आता आला तुझ्या. नरदेह तुला प्राप्त झाले बाबा. नरदेह फार किमतीवान आहे, तो सहजासहजी मिळत नाही आणि म्हणून तो सहजासहजी मिळत नाही. आता तुला मिळालेला आहे, त्या मिळालेल्या नरदेहातून तू देवापर्यंत पोच आणि जन्म मरणाचं दुःख संपून टाक. म्हणजे तुला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि पुन्हा जन्माला मरावं लागणार नाही तुला. अशा प्रकारचं काहीतरी कर, म्हणजे भजन कर. याचा अर्थ एकूण सांगण्याचा उद्देश तुकोबारायांचा एकच आहे, भजन कर. भजन कर. भजन करण्याकरता आपला जन्म आहे आणि भजन जर आपण न करता जर मेलो तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म आपल्याला वाया घालवण्याकरता नाही दिला. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रखुमाये विठोबा
पार तू मोलाचे आयुष्य वेचोने या जाय आयुष्य वेचोने या जाय मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय पूर्व पुण्य होय लाभ याचा पूर्व पुण्य होय लाभ याचा अनंत जन्माचा पाहता शेवटा अनंत जन्माचा शेवट पाहता पूर्व पुण्य होय लाभ याचा पूर्व पुण्य होय लाभ याचा अनंत जन्माचे शेवट पाहता शेवट पाहता नरदेहाताला तुझा नरदेह नरदेहाता आला तुझ्या नरदेहाता आला तुझ्या अनंत जन्माचा शेवट पाहता अनंत जन्माचा शेवट पाहता विठ्ठला विठ्ठला विठ्ठल महाराज सांगतात अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या बस बाबा नरदेह मिळालेला आहे हा नरदेह तुला कसा मिळालाय पावला हा देह का गटाळी न्याय न घडे ते उपाय घडवाले महाराज सांगतात बाबा हा कावळा जसा एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये सापडावा त्याप्रमाणे तुला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे म्हणून तो मनुष्य देह तू वायाला घालू नको वायाला घालवणं म्हणजे काय त्याच्यातून आम्हाला जे करायचं आहे ते न करणं म्हणजे मनुष्य देह वायाला घालवला भगवान काय ज्ञानोबा काय सांगतात अंगा मनाशी रुची यावे एतुलेनी कृतकृत्य नाठवे जे करण्याचे नावे बलतेची करी म्हणजे याचा अर्थ आहे आम्हाला जे करायला पाठवलंय आणि आम्हाला जे करायचंय आमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही जर प्राप्त करून नाही घेतलं तर मग शेवटी आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पाही मुरारे मग आमची परिस्थिती पुन्हा जन्माला यावं लागेल पुन्हा मरावं लागेल पुन्हा जन्माला यावं लागेल पुन्हा मरावं लागेल म्हणून आम्ही नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर काय केलं पाहिजे भगवंताचं भजन केलं पाहिजे देवापर्यंत पोचायचं असेल जन्म मृत्यूचं दुःख चुकवायचं असेल तर आम्हाला भजनाशिवाय दुसरा मार्ग नाही रस्ता नाही वाट नाही आणि म्हणून आम्ही देवाचं भजन केलं पाहिजे कारण मौल्यवान आयुष्य मिळालेलं आहे नरदेह प्राप्त झालेला आहे म्हणून तो जन्म आम्ही सार्थक केला पाहिजे आणि मानवाची इति कर्तव्यता म्हणजे देवाची प्राप्ती तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया याच देहातून आम्हाला देवाची प्राप्ती करता येतो अन्य देहातून आम्हाला देवाची प्राप्ती करता येणार नाही म्हणून त्याकरता आम्हाला दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग जीवपन भवरोग नासण्याकरता आणि नारायण परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे त्याकरता आम्हाला हात दिले डोळे दिले कान दिले तोंड दिलं पाय दिले ही सर्व सामग्री आम्हाला देव प्राप्ती करता दिली आम्हाला संसारामध्ये मजा करण्याकरता नाही दिली आम्हाला भगवंतापर्यंत जायचं आहे
प्रत्येकाचा शेवट ठरलेला आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण जाताना आपल्याबरोबर काहीतरी गेलं पाहिजे. जाताना आपल्याबरोबर इथलं काही जात नाही, इथलं फक्त नाम जाईल. भगवंताचं नाम आपल्याबरोबर जातं, बाकी काय जात नाही. धनाने भौम पश्वष्टी गोष्टी भार्या गृद्वारे जनस्मशाने देह चित्तायाम परलोक मार्गे कर्माने गोगच्छती जीव एकाहा. मग काय जातं आपल्याबरोबर? कर्माने गोगच्छती. गो म्हणजे जाणे, इंग्लिश शब्द आहे. गो म्हणजे जाणे. हे मला पण जास्त काय माहीत नाही, मी पण 6वी शिकलेला माणूस. विठ्ठल विठ्ठल. पण देवाची कृपा म्हणून या व्यासपीठापर्यंत पोहोचलो. भगवान सांगतात धनाने भूम पश्वस्य गोष्टी. धन आपलं पूर्वीचं काल भूमीमध्ये ठेवायचे, म्हणून ते त्या काळी वापरलेला शब्द आहे. धनाने भूम पश्वस्य गोष्टी. पशु पक्षी गायी म्हशी गोठ्यामध्ये राहतील. भार्या गृहद्वारे धर्मपत्नी फक्त घराच्या दरवाजापर्यंत. लोक येतील, इष्ट मित्र गोत्र सगळे स्मशानापर्यंत. पण देह मात्र चित्तेमध्ये जळत राहील. मग बरोबर काय? तर आपलं जे काही चांगलं असेल कर्म, जे काही वाईट आहे ते बरोबर जाईल. मग चांगल्या आणि वाईट कर्माची शिक्षा आपल्याला किंवा फळ आपल्याला तिथे भोगावं लागेल. मग चांगलं करण्याची संधी तुम्हाला देवाने नरदेहाच्या माध्यमातून दिलेली आहे. म्हणून त्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? चांगलं केलं पाहिजे. मग चांगलं काय? चांगलं आहे देवाचं नाम. चांगले रूप चांगले नाम गोमटे रूप. निवती डोळे हरती ताप. ताप हरवायचा असेल, सुख मिळवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? चांगले नाम आणि गोमटे रूप. देवाचं रूप पाहिलं पाहिजे, देवाचं नाम मुखामध्ये घेतलं पाहिजे. का? गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काल. हे करण्याकरता आमचा जन्म आहे. म्हणून नरदेह माणसाला सहजासहजी मिळत नाही. तो आज आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला देवापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून महाराज सांगतात अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. जर बाबा तुला सुख मिळवायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर एक करावं लागेल. कराल ते जोडी येईल कार्यासी घ्यावे विठ्ठलासी सुखालागी. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की बाबा तुला सुख मिळवायचं असेल तर देवाशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण या जगतामध्ये सुखाची ठिकाणं 2 सांगितलेत. एक देव आणि दुसरं संत. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. तेने विन म्हणजे त्याच्याशिवाय. त्याच्याशिवाय तुला सुख मिळणार नाही. कारण का? जिथून आपण आलो तिथपर्यंत गेल्याशिवाय आपला मुक्काम पूर्ण होत नाही. आणि आपण सगळे प्रवासी आहोत. आपण सगळे जीव कसे आहोत? प्रवासी आहोत. प्रवासाला आपण जरी बंगल्यामध्ये राहत असलो, आपण जरी एखाद्या महालामध्ये राहत असलो तरी खऱ्या अर्थाने आपला मुक्काम पूर्ण झालेला नाही. आपण अजून प्रवासामध्ये आहोत. आणि म्हणून प्रवासी हा सुखी नसतो. म्हणून असे 5 सांगितले. जीवंतोपी स्मृतपंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्री व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवका. असे 5 सांगितले. हे 5, या 5मध्ये आपला नंबर लागतो म्हणजे प्रवाशाचा. आपण प्रवासी आहोत. प्रातकाली उठून गेला, वस्तीकर वस्ती आला आणि प्रातकाली उठून गेला. आपली परिस्थिती अशी आहे. म्हणून आपला प्रवास खूप लांबचा आहे. मग लांबचा प्रवास जर असेल तर आपल्याबरोबर काहीतरी शिदोरी पाहिजे. मग ती शिदोरी म्हणजे भगवंताचं नाम. ते नाम आपल्याबरोबर असलं की माणसाला जास्ती कोणत्याही धाब्यावर जायची गरज नाही. आपली भाकरी, आपली जी काय चटणी भाकरी आपल्याबरोबर असेल तर कोणत्याही वारकऱ्याला धाब्यावर जायची गरज नाही. म्हणून आता धाबे भरपूर झालेत. वारकऱ्यांनी जाताना आपली चटणी भाकरी जी असेल, जशी असेल तशी आपल्याबरोबर घेतली पाहिजे. म्हणून धाब्यावर उतरण्याची वेळ आली न पाहिजे. त्याकरता आपल्याबरोबर शिदोरी भगवंताचं नाम आलं पाहिजे. भगवंताचं नाम जर असेल तर तुकोबारा सांगतात गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. भगवंताचं नाम जर आपल्या गाठी असेल तर मग आपल्याला दुःख शिवणार नाही. म्हणून महाराज सांगतात घ्यावे विठ्ठलासी सुखालागी. कराल ते जोडी येईल कार्यासी घ्यावे विठ्ठलासी सुखालागी. 4थ्या चरणात महाराज सांगतात ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये धन साठवून ठेवतो, कशा करता? पुढलं आपलं जीवन चांगलं जाण्याकरता आपण बँकेमध्ये धन साचून ठेवतो. साचलिया धन होईल ठेवणे तैसी. जसं बँकेमध्ये आपण धन साचून ठेवतो ना, तसं भगवंताचं भजन करा.
नामस्मरण भरपूर करा. ते भरपूर नामस्मरण जर साचलं तर ते नामस्मरण आपल्याला पुढे कामा येईल. आणि पुढे आले नामस्मरण आपल्या जीवनात दुःख घालवेल. आपल्या जीवनातलं दुःख घालून आपल्या जीवनामध्ये काय करेल, पुढे सुख उपजेल. पुढे आपल्या जीवनात सुख निर्माण होईल, समाधान निर्माण होईल. त्याकरता आपण काय केलं पाहिजे, जसं बँकेमध्ये धन साचून ठेवतो त्याप्रमाणे आपण भगवंताचं नाम साचवून ठेवलं पाहिजे. साचलिया धन होईल ठेवणे, तैसी नारायणे जोडी करा. त्याप्रमाणे भगवंताचं भजन करा की ते भजन तुमचं साचून राहील, भरपूर जमा होईल. हा, साचलिया धन लावी पोरासी भांडण, तुका नाही नारायण तुका म्हणे स्मरला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हेच नामस्मरण हिलाच भक्ती असं म्हणतात. हीच भक्ती आम्हाला पुढे कामा येईल कैलास बुवा. त्याकरता आम्हाला भक्ती करायला सांगितली. विठ्ठल हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी सोडविलय महाराज सांगतात, बाबा ही भक्ती का करा, तर यमाच्या हातून सुटण्याकरता. कारण एकदा का यमाच्या हातात आपण गेलो नाही, त्या यमाशी करुणा काढून नेती बाहेर काढती प्राणा. जसं एखादा चोर आणि एखाद्या एस टी स्टँडला सापडावा तसं मग कोणी पण मारतो, कसा पण मारतो. त्याप्रमाणे या जीवाला धक्के सहन करावे लागतात, फटके सहन करावे लागतात. कारण का, त्या यमाला करुणा नाही, दया नाही. म्हणून जर यमाच्या हातून सुटावं असं वाटत असेल तर त्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, करा हरी भक्ती परलोकी ये कामा. ती भक्ती आम्हाला पुढे कामाला येईल आणि यमाच्या हातून आमची सुटका करेल. करा हरी भक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमापासून या अनंत जन्माचा शेवट पाहता. नरदेहता आला तुझ्या. हे आम्हाला ज्या साधू संतांनी शिकवलं त्या साधू संतांचं एक वेळ मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ती भक्ती आम्हाला यमाच्या हातून सोडवेल. म्हणून आमचा मनुष्य जन्म आहे भक्ती करण्याकरता. आणि म्हणून ती भक्ती आम्हाला यमाच्या हातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आम्हाला भक्ती करायला सांगितली. आणि म्हणून महाराज सांगतात, मी तुम्हाला त्याच करता सांगतो की बाबा आता बाकीचं आयुष्य गेलं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तुम्ही एक करा, राहिलेलं आयुष्य त्या आयुष्याचं मोल करा, असं महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे करा, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल तुका म्हणे करा. तू बोल नामे विना नकावे, तू बोल नामे विना अनंत जन्माचा अनंत जन्माचा शेवट पाहता. अनंत जन्माचा नकावे
बाबा रे, आता गेलेलं ते आयुष्य जाऊ दे, पण आता शिल्लक राहिलेलं जे आयुष्य आहे ना, त्या आयुष्याचं मोल कर बाबा. त्याची काय किंमत आहे तुला आता नाही कळणार, ते वायाला गेल्यावर कळेल. माणसाला कधी कधी किंमत तेव्हाच कळते. बाप जेव्हा घरात असतो, आई जेव्हा घरात असते, तेव्हा त्या मुलाला किंमत कळत नाही. आणि आई वडील निघून गेले की मग त्यांच्या नावाने बस हे वाट ते वाट ते वाट ते सगळं कर. अरे जेव्हा आई वडील होते तेव्हा कळाले नाही, आता वाटून काय फायदा. तुकोबरा सांगतात ना, भुके नाही अन्न मेल्यामागे पिंडदान, अशी गंमत. म्हणून जिवंतपणे आपल्या आईवडिलांचा सांभाळ करा, जेणेकरून एखाद्या कीर्तनकाराने तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे, लोकांनी शाबासकी दिली पाहिजे की आईवडिलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला. आणि म्हणून अशा प्रकारचा आईवडिलांची किंमत करा, आयुष्याची किंमत करा. काय मौल्यवान आयुष्य आहे. आई वडील परत जसे मिळत नाही तसं गेलेलं आयुष्य आपल्याला परत मिळत नाही. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. कुठेतरी काहीतरी कोणाला काहीतरी बोलत राहू नका. त्यापेक्षा काहीतरी बोलण्यापेक्षा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीव भावे. अशा प्रकारचं बोलायचं असेल तर देवाशिवाय काही बोलू नको. बस बोलण्याची नाही आता देवाविन काही. चांगलं बोल. कसं बोल? साच आणि मवाल, मिथळे आणि रसाल, शब्द जैसे कळोल अमृताचे. असं बोल की जे बोलण्याने तू गेलास तरी मरावे परी कीर्ती रूपी उरावे. बस कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, लेकिन ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोये. मेल्यानंतर माणसाने असं मरावं, मरताना आपण हसावं आणि जगाने आपल्याकरता रडावं. पण आपण असं जगू नये की आपण मेल्यानंतर जगाने हसावं. असं जगलं नाही पाहिजे. आपल्याकरता लोकांनी रडलं पाहिजे असं जगावं. ते जगण्याकरता आपण असं बोललं पाहिजे. बाबा खूप चांगलं बोललास तू. प्रत्येकाला बाबा, दादा, काका, मामा अशा प्रकारची गोड भाषा बोला आणि आपलं जीवन व्यतीत करा. महाराज सांगतात की तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. भजन करा, चांगलं बोला आणि चांगलं बोलल्याने देव जोडता येतो. अशा प्रकारची शिकवण तुकोबारा या अभंगातून आम्हाला देतात. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. अनंत जन्माचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबारे तुकोबारांच्या चरणी, सद्गुरू वामन बाबा, सद्गुरू सावळणबाबा वासुदेव महाराजांच्या चरणी समर्पित करून आपल्या या म्हात्रे परिवारातून निघून गेलेले कैलासाशी अनंत हिंद्र्या म्हात्रे हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. सर्व आलेल्या कलाकारांचं मनोपूर्वक आभार मानतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. करविली तैसी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे. या ठिकाणी आपल्या परिसरातील नगरसेवक आमचे केने साहेब, बरोबर ना, वारकरी आहेत आणि खाली बसले आहेत. हा तेच केने साहेब खाली बसतात. म्हणजे राजकीय माणसाची अशी पण ओळख पाहिजे. आता बरेच राजकीय माणसं बघतो खुर्चीवर बसतात, पण असू द्या, खुर्चीवर असं कीर्तनामध्ये बसतात याला महत्त्व आहे. कारण प्रत्येकाला खाली बसवत नाही. पायांचा त्रास असल्यामुळे खुर्चीवर बसून का ऐकना, पण चांगल्या प्रकारे कीर्तन ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, काही चुकला असेल उदार अंतकाराने क्षमा करात. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, बोलिले पुरे वाकोले उत्तरे, नाही विचारिला ते कारण पुरा. तुका म्हणे ज्ञानेश्वराला पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, जगद्गुरु संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु सावळम बाबा, भारत माता सब संतन की जय. कीर्तनाची सेवा संपलेली आहे. आता आभार प्रदर्शन होणार आहे. त्यानंतर
नगरसेवक हरिभक्तीपरायण संतोषजी केणे हे 5 मिनिटं श्रद्धांजलीवर बोलणार आहेत. तत्पूर्वी आज या ठिकाणी कैलासवासी अनंत हेंद्र्या म्हात्रे हे आपल्यातून निघून जाऊन आज 13 दिवस झालेले आहेत. म्हणजे या 13 दिवसाच्या नंतर 13 दिवसाच्या निमित्ताने त्यांनी हरिभक्तीपरायण नरेश महाराज पाटील मांगरूळ यांच्या कीर्तनाची सेवा ठेवली. उत्कृष्ट प्रकारे असं त्यांनी कीर्तन केलेलं आहे. म्हणजे समाज प्रबोधनाची एक मांदियाळीच आहे असं समजलं तरी काही हरकत नाही. आणि त्यांनी कीर्तन केल्याबद्दल त्यांना शाल आणि श्रीफळ घरमालक आमचे केशव म्हात्रे त्यांना शाल आणि श्रीफळ देत आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पाणी द्यायचा कार्यक्रम पहिला पुरुषांचा होईल, नंतर स्त्रियांनी द्यायचा आहे. तेव्हा संतोषजी केणे आपण इथे यावं. या ठिकाणी माझ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता ज्यांच्या नावातच अनंत आहे ते 13 तारखेला अनंतात विलीन झाले. त्याच्या अनुषंगाने हा 13वा कार्यक्रम नरेश महाराज हबप यांनी उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले. आणि 13वा दुःखाचा शेवट असतो. दुःख पचवण्याचं कशासाठी पचवायचं, मानव जन्म कशासाठी दिलेला आहे आणि त्याचा प्रवास कसा शेवट होतो आणि कुठं आपल्याला जायचं आहे, हा आपला प्रवासाचा त्यांनी क्रम सांगितलेला आहे. वेळोवेळी ह्या ठिकाणी विनीत महाराजांनी कीर्तन केलेलं आहे. कीर्तनाचा जो लाभ आहे किंवा कीर्तनामध्ये जे भगवंताची सेवा केलेली असते त्या सेवेमधून त्या मृत आत्म्याला मार्ग मिळतो, चिरशांती मिळते. म्हणून या ठिकाणी आपण कीर्तन करतो. पण मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जगताना आपल्यासाठी कीर्तन आहे. उरलेलं आयुष्य आपल्याला सुद्धा या प्रवासातून जायचं आहे. तर आपण कसं जगलं पाहिजे आणि शेवट कसा व्हायला पाहिजे हाच प्रबोधन होत असतो. आणि व्यसनमुक्तीचं साधन या ठिकाणी परिसरात हाजी मलंग परिसरात मी पाहतो वारकरी संप्रदायात फार मोठं योगदान आहे. याने हे कीर्तनावर जोर मारले, प्रवचनावर जोर मारले. म्हणून खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन कसं जगायचं ते लोकांना त्याचं प्रबोधन देत असतात. फार मोठं योगदान आहे त्यांचं. माझा जो अनंता म्हात्रे हा माझा सहकारी होता. आज पाहायला मिळतं की पक्षांतर कुठेतरी होत असतं, पण हा निष्ठावंत माणूस राहिला. शेवटपर्यंत काँग्रेसची सेवा करत राहिला आणि शेवटपर्यंत विलीन होताना सुद्धा काँग्रेसमध्येच राहिला. जनसेवा करत राहिला. पक्षाचा असलेला कार्यकर्ता सोडून द्या, जनसेवेमध्ये सेवा सुद्धा त्याने तेवढीच केलेली आहे. वेळ मिळाला तर भगवंताला फूल आवडतं, फुलाची माल आवडते, त्या ठिकाणी फुलं वेचून त्याला ती सेवा सुद्धा त्याच्या हातून घडलेली. नावच अनंता होता. त्यामुळे माणसाचा जन्म केवळ हा नरदेह आहे, तर नरचा नारायण बनवण्यासाठी मिळालेला आहे. म्हणून शेवटचा संदेश फक्त संबंध माणसाने आपली मुलं बालं सगळं काय असतात, सुना असतात, नातेवाईक सगळे सोरे असतात, पण आपलं एकच नातं आहे, ईश्वराचं नातं. हे विसरता कामा नये, कारण शेवटी आपल्याला त्याच्याकडेच जायचं आहे हेच प्रबोधन केलं जातं. म्हणून माणसाने जीवनात चांगलं जगावं. मगाशीच नरेश महाराजांनी सांगितलं, गेल्यानंतर लोकांना दुःख वाटलं पाहिजे की हा सहकारी आमचा कशातून हरपलेला आहे, आमची सावली आमच्यापासून दूर गेलेली आहे, आमचा सहकारी सेवा करणारा कुठंतरी बाजूला गेलेला आहे, अनंतात विलीन झालेलं आहे, अशी आठवण पडली पाहिजे. नाहीतर त्यांचं म्हणणं आहे की गेल्यानंतर हाशा उपटू नये की गेला ते बरं झालं बाबा. या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाहून विनंती करतो की हा अनंत आमचा म्हात्रे आमच्याबरोबर अनेक वर्ष सेवा केली, सामाजिक सेवा केली, पक्षाची सेवा केली, आध्यात्मिक सेवा त्यांच्या हातून झालेली आहे. त्यांची एक मुलगी लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये तिनेही सेवा केलेली आहे. म्हणून त्यांच्या या मृतआत्म्याला शांती लागो म्हणून मी नवी मुंबई विमानतळाचा सचिव म्हणून 5 जिल्ह्यातल्या आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचा सल्लागार आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशचा सचिव म्हणून
मी त्यांना भावकपूर्ण श्रद्धांजली देतो आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो की या मृत आत्म्यात चिरशांती लाभो. धन्यवाद.